करायचे श्रवण. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद्दास बोध दशक 14वा. अखंड ध्यान नाम. समास 3रा. कवित्व कला निरूपण नाम. श्रीराम समर्थ. जय सद्गुरु. समर्थांनी दशक 14 अखंड ध्यान निरूपण नाम. अखंड सातत्य निरूपण, खंडित न होणारं, सतत चालू असणारं, सतत नामस्मरण, त्याला अखंड ध्यान म्हटलेलं आहे. त्यामधला समास 3रा कवित्व कला निरूपण नाम. त्या कवित्व म्हणजे काय समर्थ सांगतायत. कवित्व म्हणजे कविता, शब्दरचना आणि आध्यात्मिक संदेश आहे. समर्थ सांगतात कविता ही भक्तीचे साधन असावे, विकृतीचे नव्हे. तर समर्थ सांगतात कवित्व कला निरूपण म्हणजे ते शब्दांची कसरत आहे. ही मनोरंजनासाठी नाही आहे. कवित्व एक साधना आहे. तिचा उपयोग जनशिक्षण, आत्मोद्धार आणि भगवत भक्तीसाठी झाला पाहिजे समर्थ सांगतात. आणि शब्द, कवित्व हा शब्द आहे आणि कला म्हणजे जोपासना, छंद, त्याच्यावरती समर्थांनी निरूपण केलं आहे. तर कवित्व म्हणजे शब्द हे साधन आहे आत्मप्रबोधनासाठी. कवित्व हे शक्ती आहे, तिचा उपयोग अध्यात्मासाठी झाला पाहिजे समर्थ सांगतात. जे कवित्व आत्मशुद्धी, भक्ती, वैराग्य आणि विवेक जो वाढवते तीच खरी सात्विक कवित्व आहे. आणि हेच समर्थ सांगतायत की या निरूपणाचं, या समासाचं हा अंतिम साध्य आहे. कवित्व शब्द सुमन माळा, अर्थ परिमळ आगळा, तेने संतुष्ट पदकुळा, आनंद होय. इथे समर्थ म्हणतात ते कवित्व म्हणजे शब्दरूपी फुलांची माळ आणि त्याचा अर्थ म्हणजे त्या फुलाला आगळा वेगळा सुगंध आणि त्याच्या योगे संतरूपे भुंग्यांच्या कुळाला आनंद होईल असे समर्थ सांगतात. आनंद होय, अर्थ परिमळ आगळा, तेने संतुष्ट पदकुळा, आनंद होय. ऐसी माळा अंतकरणी, गुंफून पूजा राम चरणी, ओंकार चित्त अखंड पाणी, खंडूच नये. म्हणजे समज सांगतात अशी शब्दरूपी सुमनांची माळ, फुलांची माळ तर अंतकरणात जर गुंफवली, अंतःचरणात गुंफून ती रामचरणी अर्पण करावी, देवाचरणी अर्पण करावी आणि त्यातील ओंकार रूपी तंतू आपण अखंड घ्यावी समोर सांगतात. परोपकारा कारणे कवित्वागत्य करणे, तया कवित्वाची लक्षणे बोली जेती. म्हणजे परोपकारासाठी कवित्व आल्याने, अगत्याने करावे समोर सांगतात. आपल्याला आपलं जीवन जे दिलं ते परोपकार करण्यासाठी दिले आणि परोपकारासाठी कवित्व अगत्याने करावे. असे परोपकारी कवित्व आहेत. कसे असते त्याची लक्षणे समर्थांनी आता सांगितलेले आहेत. परोपकारची लक्षणं सांगितलेली आहेत, कवित्वाची लक्षणं सांगितलेली आहेत. समर्थ सांगतात ही कवित्व ही शक्ती आहे. जर तिचा योग्य मार्गावर वापर केला तर जनतेचं आणि स्वतःचं उद्धार होऊ शकतं. ज्याचे अंतःकरण सात्विक आहे, समर्थ सांगतात ज्याचे अंतःकरण सात्विक आहे त्याचं कवित्व देखील पावन असते. तो नामस्मरण, उपदेश, धर्म हे सर्व अध्यात्म सांगत असतो. पण ज्याचं मन विकृत, त्याच्या कवितेतून विकृतच दिसते.
समर्थांनी पुढे सांगितलेलं आहे कवित्व कोणत्या कोणत्या प्रकारचे आहेत. समर्थ सांगतात कवित्व 3 प्रकारचे आहेत. सात्विक आहे, राजस आहे, तामस आहे. आणि त्या प्रत्येक गुणानुसार, अंतःकरणाच्या गुणानुसार मनुष्य सत्व रजतम कविता करत असतो. तर सात्विक म्हणजे काय? सात्विक कविता म्हणजे काय? भगवत भक्ती, धर्म, सत्य, आत्मज्ञान, वैराग्य, भजन, साधना या विषयावर आधारित जो कविता करतो ती सात्विक कवित्व. हृदयाला स्पर्श करणारी, शुद्ध, निर्मळ आणि आत्मोन्नती असणारी ही सात्विक कवित्व. आता राजस, रजगुण, त्यासाठी कोणती कविता, ती कशामध्ये मोडते, ती कशी ओळखली पाहिजे? ज्यामध्ये या कवितामध्ये स्तुती असेल, प्रेम असेल, वीररस असेल, नाटक असेल, नाटकीय असेल, यश असेल, कामगिरी असेल, यावर जर काही कविता केली असेल तर ती रजगुणाची कविता आहे. आणि तिसरी राजस म्हणजे रजगुण म्हणजे प्रशंसा किंवा मान सन्मानासाठी केलेली. आपण जशी रजगुणात आपण फसलेलो आहेत. माणसं जास्त रजगुणी बनलेली आहेत. जरा मान सन्मान भेटलं तर ते मध्ये गुंतून जातात. समर्थ बचून यातून आपल्याला बाहेर पडायचं आहे. आणि तिसरी तामसी कवित्व. तामसी म्हणजे काय? निंदा करणे, विकृती, अश्लीलता, अपवित्रता यांनी भरलेले जे कवित्व आहेत, शब्द आहेत, ते तामस आहेत. हे कधीच आत्मोन्नती करत नाही आणि उलट हे अधपतन घडवतं. समर्थ पुढच्या वेळी सांगतात, जेने घडे भगवत भक्ती, जेने घडे विरक्ती, ऐसी या कवित्वाची युक्ती आधी वाढवावी. समर्थ सांगतात, ज्या योगी भगवत भक्ती घडेल, धर्म, सत्य, आत्मज्ञान, वैराग्य, भजन घडेल, तशी भगवत भक्ती करावी, अशी कवित्वाची निर्मिती व्हावी. म्हणून जे उपाय आहेत, जे उपाय करणे जरुरी आहेत ते आधी करावेत, समर्थ सांगतात. आणि क्रियेशिवाय शब्दज्ञानाला सज्जन लोक महत्त्व देत नाही. म्हणून आधी समर्थ सांगतात अनुतापाने देवाला प्रसन्न करून घ्या. दिलाय, जेने घडे भगवत भक्ती, जेने घडे विरक्ती, ऐसिया कवित्वाची युक्ती आधी वाढवावी. क्रियेविन शब्दज्ञान, तयान मानिती सज्जन, म्हणून देव प्रसन्न अनुताप करावा. म्हणजे देवाच्या प्रसन्नतेने, त्यांच्या कृपेने, त्यांच्या आशीर्वादाने जे जे काही बोललं जातं ते अत्यंत प्रशंसनीय आहे. आणि त्यालाच समर्थांनी प्रासादिक निरूपण असं म्हटलेलं आहे. समर्थ सांगतात, देवाचेने प्रसन्न पडे, जे जे घडे ते ते बोलणे, ते ते अत्यंत श्लाघ्यवाणे, या नाव प्रासादिक. म्हणजे देवाचेने प्रसन्न बने, म्हणजे धीट पाठ आणि प्रासादिक असं 3 प्रकार आहेत. अनेक जण सांगतात. या 3 प्रकाराबद्दल इथे समर्थ सांगतात प्रासादिक निरूपण सांगितलेलं आहे. देवाला जे प्रसन्न होईल, देव कसा प्रसन्न होईल, ज्या कवित्वाने देव प्रसन्न होईल त्याला समर्थाने प्रासादिक म्हटलेलं आहे. तर धीत पाठ प्रासादिक, ऐसे बोलिती अनेक, तर ह्या त्रिविध विवेक बोली जेल. तर धीट पाठ आणि प्रासादिक. तर धीट म्हणजे काय? जे आपल्या मनात आहे त्यावर बळेचं धीटपणे आपण जे कवित्व रचलेलं आहे त्याला धीट नाव म्हटलेलं आहे. जे आपल्या मनात आहे आणि जे आपण उतरवतोय त्याला धीट म्हटलेलं आहे. धीट म्हणजे धीटपण केले, जे ते आपल्या मनास आले, बळेचे कवित्व रचिले, या नाव धीट बोलिजे.
तर पहिलं आपण धीट बघितलं, जे मनात आहे ते आपण लिहून काढले, त्याला धीट म्हटलेलं आहे. आता पाठ म्हणजे काय? पाठ म्हणजे पाठांतर. अनेक ग्रंथांचा, आपण पुस्तकांचा अभ्यास करतो. अभ्यास केल्यावर त्या धर्तीवर, जिटेवर आपण काव्य रचले, त्याला पाठांतर म्हणतो, त्याला पाठ असं म्हणतात. जे ग्रंथांचा अभ्यास करून जो आपण वहीवर उतरवतो त्याला पाठांतर म्हटलेलं आहे. पाठ म्हणजे पाठांतर, बहुत पहिले ग्रंथांतर, तया सारिखा उतार आपणाची केला. म्हणजे समोर सांगतात, जे जे आपल्या दृष्टीस पडले ते शीघ्र कवित्व केले जाते. त्यात भक्ती नसते, त्याला धीटपाठ असं म्हटलेलं आहे. शीघ्रचे कवित्व जोडिले, दृष्टी पडिले त्याची वर्णिले, भक्ती वाचून जे केले त्या नाव धीटपाठ. समोर सांगतात, जे जे दृष्टीस पडले ते शीघ्र कवित्व केले, आणि जे ती भक्ती नसते त्याला धीटपाठ असं नाव दिलेलं आहे. कामिक रसिक शृंगारिक, वीर हास्य प्रास्ताविक, कौतुक विनोद अनेक, या नाव धीटपाठ. म्हणजे कामिक, रसिक, शृंगारिक, वीर, हास्य या रसांनी युक्त ज्यात काही आश्चर्यजनक गोष्ट आहेत, विनोद आहेत, प्रास्ताविक वगैरे आहेत, त्याला सर्व धीटपाठ म्हटलेलं आहे. त्यामध्ये कौतुक आहे, विनोद आहे, कामिक आहे, रासिक आहे, शृंगारिक आहे, त्या सर्वांना धीटपाठ म्हटलेलं आहे. मन झाले कामाकार, तैसेची निगती उद्धार, धीटपाठे परमार, पाविजेत नाही. म्हणजे मन झाले कामाकार, म्हणजे मन ज्यावेळी कामना वासनेने भरून कामाकार होते, त्यावेळी जो काव्य रचतो, त्यावेळी जो काव्य लिहितो ते कामकारकच आहे, ते कामाकारकच आहे, त्याला धीटपाठ म्हटलेलं आहे. ज्या मायेपोटी, ज्या वासनेपोटी जो तो काव्य रचतो, हे कामाचं लक्षण आहे, कामना वासनेचं लक्षण आहे, आणि त्याला धीटपाठ म्हटलेलं आहे. पण अशा काव्याने या भवसागरातून मुक्तता होणार नाही. समर्थ सांगतात, वाहावया उदर शांती, करणे लागे नर स्तुती, ते केली जे व्युत्पत्ती, त्या नाव धीटपाठ. वाहावया उदरशांती, उदरशांती म्हणजे पोटाची भूक, पोटातील भुकेची आग शांत करण्यासाठी मनुष्याची स्तुती जो करतो, या स्तुती करण्याकरता जी विद्वत्ता प्रकट केली जाते, त्या काव्याला सुद्धा धीटपाठ म्हटलेलं आहे. कवित्व नसावे धीटपाठ, कवित्व नसावे खटपट, कवित्व नसावे उद्धट, पाषांड मत. समोर सांगतात, कवित्व कधी पण धीटपाठ नसावे, ते ओढून ताळून केलेले नसावे, किंवा तसेच ते उद्धट किंवा पाखंड मताने युक्त केलेले नसावे, लिहिलेले नसावे. कवित्व नसावे वादांग, कवित्व नसावे रसभंग, कवित्व नसावे रंगभंग, दृष्टांतहीन. म्हणजे कवित्व जे आहे ते वाद माजवणारे नसावे, ज्यातून वाद घडेल, वाद घडतील असं कवित्व नाही पाहिजे, अथवा ते रसभंग करणारे नसावे, तसंच ते रंगभंग करणारे नसावे, दृष्टांतहीन नसावे. ही सर्व पाषांड मत आहेत, दृष्टांतहीन आहे. कवित्व नसावे पाळाळ, कवित्व नसावे बाष्कळ, कवित्व नसावे कुटिळ, लक्षणीया. म्हणजे समज सांगतात, कवित्व पाळाळिक किंवा बाष्कळी नसावे, तसेच कुणाला कुटील माणसाला लक्षून केलेले नसावे, कोणाला टोचून बोलणारे नसावे. समोर सांगतात, ही न कवित्व नसावे, बोलिलेची न बोलावे,
छंदभंग न करावे मुद्राहीन, म्हणजे हीन कवित्व नसावे, म्हणजे हीन दर्जाची कविता नसली पाहिजे, ज्याने दुःख होईल, ज्याने आत्मसन्मानाला ठेच लागेल अशी कविता करून चालणार नाही. हीन दर्जाचे कवित्व नसावे, त्यात पुनरावृत्ती नसावी. जे पुन्हा पुन्हा जर तुम्ही ते करत असाल तर ते पुनरावृत्ती नसावी, आणि छंद वृत्त वगैरेच्या नियमाची भंग केलेला नसावा. व्युत्पत्तीहीन तर्कहीन कलाहीन शब्दहीन भक्ती ज्ञाने वैराग्यहीन कवित्व नसावे, म्हणजे व्युत्पत्तीहून तर्कहीन कलाहीन शब्दहीन अथवा ज्यात भक्ती वैराग्याचे वर्णन नाही असं कवित्व नसावे, समर्थ सांगतात. भक्तिहीने जे कवित्व तेची जाणावे ठोंबे मत, आवडीहीन जे वगतृत्व कंटाळवाने. भक्तिहीन जे कवित्व म्हणजे भक्तिहीन असलेले कवित्व म्हणजे अडाणी माणसाचे मत, समर्थ सांगतात. आणि भक्तीची आवड नसताना केलेले वक्तृत्व हे कंटाळवाणे असतं. म्हणून समर्थ सांगतात, भक्तिहीने जे कवित्व तेची जाणावे ठोंबे मत, आवडेहीन जे वगतृत्व कंटाळवाने. भक्तिविने जो अनुवाद तोची जाणावा विनोद, प्रीतीविन संवाद घडे केवी. समज सांगतात, भक्तीशिवाय उपासनेशिवाय केलेले काव्य म्हणजे विनोद आहे, करमणूक आहे. आणि भगवंताविषयी प्रेम नसेल तर भगवंताशी संवाद कसा साधता येईल, समर्थ सांगतात. असो दीट पाठ ते ऐसे, नाथिले अंत्यचे पिसे, आता प्रासादिकते कैसे सांगिजेल. समर्थ वजा असो, आता धीटपाठ ते आपण पाहिलंय, हे कवित्व कोणत्या प्रकारचे असतं ते आपण पाहिलंय. मिथ्य असलेल्या अहंकाराला लागलेले हे प्रकारचे वेळच आहे. आणि आता प्रासादिक कवित्व म्हणजे काय ते पुढे समर्थाने सांगितलेलं आहे. वैभव कांता कांचन, जयास वाटे हे वमन, अंतरी लागले ध्यान सर्वोत्तमाचे. जे वैभव, स्त्री, कांता म्हणजे स्त्री आणि कांचन म्हणजे सोने. वैभव, स्त्री आणि सोने हे ज्याला वमनाप्रमाणे त्याज्य वाटते आणि ज्याच्या अंतरी सर्वोत्तमाचे ध्यान लागलेले असते तो सर्वोत्तम आहे. जयांच घडीने घडी लागे भगवंती आवडी, चढती वाढती गोडी भगवत भजनाची. म्हणजे ज्याला खरंच घडोघडी भगवंताच्या ठिकाणी आवड उत्पन्न होते आणि त्यामुळे ज्याला भगवत भजनात चढती वाढती गोडी लागते तसे कवित्व करावं असं मला सांगतात. जो भगवत भजने विन जाऊ नेदी एक क्षण, सर्व काळ अंतकरण भक्ती रंगे रंगले. म्हणजे जो भगवत भक्ती जे विन म्हणजे जो भगवत जनाशिवाय एकही क्षण जाऊ शकत नाही, त्याचे अंतःकरण सर्व काळ भक्तीत रंगलेले आहे, समर्थ सांगतात. जया अंतरी भगवंत अचळ राहिला निवांत, तो स्वभावे जो बोलत ब्रह्मनिरूपण. म्हणजे ज्याच्या अंतःकरणात निरंतर भगवंत अचळ आणि निवांत वास करून राहिलेला आहे, तो सहजच स्वभावाने जो बोलतो ते जो मुखातून बोलतो ते ब्रह्मनिरूपण समजावे, ते ब्रह्मनिरूपणच असते. अंतरी बैसला गोविंद तेने लागला भक्ती छंद, भक्ती विन अनुवाद अनेक नाही. म्हणजे अंतरी बैसला गोविंद म्हणजे त्याच्या अंतरी गोविंद राहिला असल्याने समज सांगतात
त्याला भक्तीचा छंद लागलेला आहे. त्यामुळे भक्तीशिवाय दुसरा त्याला विषय बोलण्यात येतच नाही. त्याच्या अंतरी दुसरा कोणताही विषय येतच नाही. कारण त्याच्या अंतरी गोविंद आहे, देव आहे, विष्णू आहे. त्याला बाकी काही दिसतच नाही आहे. सत्वगुणाशिवाय त्याला दुसरं काही दिसतच नाही आहे. जे जे काही तो बोलतो, जे जे काही कवित्व करतो ते ब्रह्मनिरूपणच आहे. समर्थ सांगतात, आवडी लागली अंतरी तैसेची वदे वैखरी, भावे करुणा कीर्तन करी, प्रेम भरे नाचतू. म्हणे मनात भक्तीची अत्यंत आवड असली की वाणी त्याप्रमाणे भक्तीविषयी बोलते. तो अत्यंत प्रेमाने करुणाने भगवंतीला आळवीत कीर्तन करून प्रेम भरावे प्रसन्न करतो, नाचवतो. प्रेम भरे नाचतो. समर्थ सांगतात, एकदा जर आवड लागली, अंतरी लागली, तसेच आपल्या अंतकरणातून वेद बाहेर पडतात, वैखरूमधून बाहेर पडतात. आणि एकदा जर करुणा कीर्तन झाली तर ते नाचू लागतात. समर्थ सांगतात, भगवंती लागले मन तेने नाठवे देह भाण, शंका लज्जा पलोण दुरी ठेली. म्हणजे भगवंताच्या ठिकाणी जे मन जोडलेले आहे त्याला देहभान उरत नाही. आणि त्यामुळे शंका आणि लोकलाज त्याच्यापासून दूर पळून जातात. कोणत्याही प्रकारची शंका आणि लज्जा तो कधीही जवळ राहत नाही. भगवंती लागळे मन तेने नाठवे देह भाण, शंका लज्जा पळून दुरी ठेली. तो प्रेमरंगे रंगला तो भक्तीमध्ये मातला, तेने अहंभाव घातला पायांतळी. म्हणजे जो प्रेमरंग रंगला, म्हणजे जो प्रेमरंगात रंगून जातो, भक्तीच्या मदाने उन्मत्त होतो, त्यावेळी त्याला असं वाटतंय की आपण अहंभावाला जण तो पायदळी तुडवत आहे, अहंकाराला तो पायदळी तुडवत आहे. गात नाचत निशंक तयास कैसे दिसती लोक, दृष्टी त्रैलोक्य नायक वसोन ठेला. म्हणजे गात नाचत निसंग, म्हणजे ज्या प्रेमाने उन्मत्त होऊन तो नाचत गात असतो त्याला लोक दिसतील तरी कसे. समर्थ सांगतात, त्याच्या दृष्टीत फक्त त्रैलोक्य नायक भगवंत परब्रह्मच दिसतो, बाकी त्याला आजूबाजूला कोणीही दिसत नाही. त्याच्या अंतरी तो त्रैलोक्य नाहीच वसलेला आहे. आणि त्याला आजूबाजूला कोण काही आहे, कोण बसलेलं आहे, त्याला काही फरक पडत नाही. त्यामुळे त्याची शंका आणि लज्जा ते आपोआप दूर पळून जातात, नाहीसे होतात. ऐसी भगवंती रंगला अनेक काही न लगे त्याला, स्वेच्छा वर्णू लागला ध्यान कीर्ती प्रताप. म्हणजे असा जो भगवंताच्या ठिकाणी जो रंगून गेलेला असतो त्याला दुसरं काहीही नको असतं. तो आपल्या स्वतःच्या इच्छानुसार भगवंताच्या रूपाचे वर्णन करत असतो, अनेक प्रकारच्या कीर्तीचे प्रतापाचे वर्णन करत असतो. नाना ध्याने नाना मूर्ती, नाना प्रताप नाना कीर्ती, तया पुढे नरस्तुती तृणतुल्य वाटे. म्हणजे समज सांगतात, नाना धान्य नाना मूर्ती, म्हणजे जो भगवंताच्या अनेक प्रकारची धाने, अनेक प्रकारच्या मूर्ती, भगवंताचे विविध पराक्रम, अपार कीर्ती याचं वर्णन करू लागतो कवितेमध्ये. त्यापुढे नरस्तुती करणे त्याला कपड्यासारखे अत्यंत तुच्छ वाटते. त्यापुढे नरस्तुती तृणतुल्य वाटे, त्याला तुच्छ वाटते. ऐसा भगवत व्यक्त, जो ये संसारी विरक्त, तयांच मानती मुक्त साधुजनी. आता साधुजन कोणाला म्हणायचं समज सांगतात, जो या संसारात विरक्त आहे, भगवत भक्त आहे, त्याला साधू लोक मुक्त समजतात.
तो संसारापासून मुक्त. ज्याच्या भक्तीचे कौतुक तया नाव प्रासादिक, सहज बोलता विवेक प्रगट होय. म्हणजे ज्याच्या भक्तीमुळे जे कौतुकास्पद काव्य होते त्याला प्रासादिक कवित्व म्हटलेलं आहे. आणि त्यातून सहजच विवेक प्रगट होत असतात. समोर सांगतात ज्याच्या भक्तीचे कौतुक, म्हणजे ज्या भक्तीचे लोक कौतुक करतात त्याला प्रासादिक कवित्व म्हटलेलं आहे. ऐका कवित्व लक्षण केलेचे करू निरूपण, जेणे नेवे अंतकरण श्रोतयांचे. म्हणजे आता कवित्वाच्या लक्षणाचे पुन्हा निरूपण करूया समोर सांगतात. आणि त्या योगेच श्रोत्यांचं अंतकरण नक्कीच निवेल. जेणे नेवे अंतकरण श्रोतयांचे. परत समर्थ सांगतात, परत आपण निरूपण करू. कवित्वे असावे निर्मळ, कवित्व असावे सरळ, कवित्व असावे प्रांजळ अन्वयाचे. तर समोर सांगतात कवित्व कसं असावं, निर्मळ असावं, सरळ असावं, सोपं असावं, प्रांजळ असावं आणि अनुभवाने युक्त असावं. कवित्व असावे भक्तिबळे, कवित्व असावे अर्थागळे, कवित्व असावे वेगळे अहंतेसी. म्हणजे भक्तीच्या बळावर जे कवित्व निर्माण झालेले असते ते अर्धगंभीर असते, अहंभाव विरहित असते. कवित्व असावे कीर्ती वाढ, कवित्व असावे रम्य गोड, कवित्व असावे जाड प्रताप विषयी. म्हणजे कवित्व असावे कीर्ती वाढ, म्हणजे या कवित्वात त्या शब्दामध्ये भगवंताची महान कीर्ती रचलेली आहे, वर्णिलेली आहे. ते रम्य आहे, गोड आहे, भगवंताच्या प्रतापाच्या वर्णनाने भरलेले उत्कृष्ट आहे. तेच परब्रह्म आहे. कवित्व असावे सोपे, कवित्व असावे अल्परूपे, कवित्व असावे सुल्लपे चरणबंद. आता कवित्व कसं पाहिजे समज सांगतात. समज कवित्व सोपं पाहिजे, छोटं पाहिजे, सुलभ आणि चरणांची पाहिजे, त्याला नियमबद्ध रचना केलेली असावी, त्याला कवित्व म्हटलेलं आहे. मृदू मंजुळ कोमळ, भव्य अद्भुत विशाळ, गवळ्या माधुर रसाळ भक्तिरसे. म्हणजे कवित्व हे भक्तिरसाने भरलेले आहे. म्हणून मृदू मंजुळ कोमळ तसंच भव्य अद्भुत विशाळ व्यवस्थित रचना असलेले हे माधुर्ययुक्त हे रसाळच असावे. अक्षरबंध पदबंध, नाना चातुर्य प्रबंध, नाना कौशल्यता छंदबंध, दाटी मुद्रा अनेक. म्हणजे उत्तम कवित्वात पुढील अनेक गोष्टी असतात. अक्षरबंध, पदबंध म्हणजे चित्रकाव्य, चित्राने रेखाटलेलं, चतुराईने रचना केलेली नाना प्रबंध आहेत, कुशलतेने रचलेले अनेक छंद आहेत, छंद आहेत, बंध, नाना धाटी, नाना मुद्रा आहेत, नाना युक्ती, नाना बुद्धी, नाना कळा, नाना सिद्धी, नाना अन्वय साधी, नाना कवित्व. समज नाना युक्ती नाना बुद्धी म्हणजे त्यात नाना युक्ती आहेत, नाना प्रकारची बुद्धी आहेत, नाना कला आहेत, नाना सिद्धी आहेत, नाना अन्वय आहेत आणि असणारे अनेक प्रकारचे कवित्व आहेत. पण तो ओळखता आलं पाहिजे. नाना साहित्य दृष्टांत, नाना तर्क धात मात, नाना समती सिद्धांत पूर्वपक्षेसी. त्यात समोर सांगतात त्यात अनेक प्रकारचे साहित्यिक दृष्टांत आहेत, नाना तर्क आहेत, त्यांची स्थापना केलेली आहे, त्याचे खंडन आहे. तसंच पूर्वापक्षासह नाना संमती आहेत, नाना सिद्धांताचे निरूपण सांगितलेलं आहे आणि ते पूर्वपक्ष आहेत. नाना गती, नाना व्युत्पत्ती, नाना मती, नाना स्मृती, नाना धारणा, नाना धृती, ज्या नाव कवित्व. समज कवित्व म्हणजे काय, ज्याच्या नाना मती, नाना व्युत्पत्ती,
नाना मती नाना स्फूर्ती, नाना धारणा नाना धुती ज्यामध्ये आहेत, ज्याच्या अंतरी आहेत त्याला कवित्व म्हटलेलं आहे. शंका शंका प्रत्युत्तरे नाना काव्यशास्त्राधारे तुटे संशय निर्धारे निर्धारिता. म्हणजे ज्यात शंका आहे, ज्यात अशंका आहे, प्रत्युत्तर आहे, शास्त्राधार आहे, देण्यासाठी दुसरी नाना काव्य आहेत. आणि त्यामुळे अध्यात्माविषयी निर्धार होऊन त्या योगे सर्व संशय नष्ट होत राहतात. तुम्हाला सांगतात तुटे संशय निर्धारे निर्धारिता. म्हणजे या कवित्वामुळे शंका अशंका नष्ट होतात. नाना प्रसंग नाना विचार, नाना योग नाना विवर, नाना तत्वचर्चा सार या नाव कवित्व. म्हणजे ज्या कवित्वामध्ये नाना प्रसंग नाना विचार नाना योग नाना विषयांचे विवरण नाना तत्वांचे विवरण चर्चा सार जिथे वर्णलेले असते त्याला कवित्व म्हटलेले आहे. नाना साधने पुर शरणे, नाना तपे तीर्थाटने, नाना संदेह फेडणे या नाव कवित्व. म्हणजे ज्यात नाना साधने नाना परशरणे नाना प्रकारची तपे तीर्थाटने वर्णन केलेले आहे त्या प्रकारचे संदेह फेडले जातात त्याला कवित्व म्हटलेलं आहे. जेणे अनुताप उपजे, जेणे लौकिक लाजे, जेणे ज्ञान उमजे या नाव कवित्व. समर्थ सांगतात वरील प्रकारच्या कवित्वामुळे काय लाभ होतो हे पुढे समर्थांनी सांगितलेलं आहे. ज्याने पश्चाताप उत्पन्न होतो, लौकिक सुखाच्या आसक्तीची लाज वाटते आणि ज्ञान कसं होतं त्याला कवित्व म्हटलेलं आहे. जेणे ज्ञान हे प्रबळे, जेणे वृत्ती हे मावळे, जेणे भगवत भक्ती मार्ग कळे या नाव कवित्व. तर समज सांगतात कवित्व कसं ओळखावं, कवित्व कोणाला म्हणावं. ज्याच्या योगे ज्ञान सुदृढ होते, बुद्धी वाढते, वृत्ती मावळते आणि भगवत भक्ती मार्गाचे ज्ञान होते त्याला कवित्व म्हटलेलं आहे. जेने सद्बुद्धी तुटे, जेने भवसिंधू आटे, जेने भगवंत प्रगटे या नाव कवित्व. समज सांगतात ज्या कवित्वाने ज्याच्या योगे देहबुद्धी नष्ट होते, भावसागर आटून जातो, भगवंत प्राप्त होतो, प्रगट होतो त्याला कवित्व म्हटलेलं आहे. जेने सद्बुद्धी लागे, जेने पाषांड भंगे, जेने विवेक जागे या नाव कवित्व. परत समोर सांगतात ज्याच्या योगे सद्बुद्धी उत्पन्न होते, प्राप्त होते, पाखंड नाहीसं होतात आणि या आतमधला अंतरीमधला विवेक जागृत होतो त्याला कवित्व म्हटलेलं आहे. जेने सद्वस्तू भासे, जेने भास हा निरसे, जेने भिन्नत्व नासे या नाव कवित्व. म्हणजे ज्याच्या योगे सद्वस्तूचा साक्षात अनुभव येतो आणि मायाचा आभास मिटून जातो, मावळतो आणि द्वैताचा नाश होतो त्याला कवित्व म्हटलेलं आहे. जेने होय समाधान, जेने तुटे संसार बंधन, जया मानती सज्जन त्या नाव कवित्व. समर्थ सांगतात ज्याच्या योगे संसार बंधनातून तुटून शाश्वत समाधान प्राप्त होते, या 84च्या लक्षातून या फेऱ्यामधून बाहेर पडून शाश्वत समाधान प्राप्ती होते त्याला सज्जन म्हटलेलं आहे. ज्याला सज्जन मानतात ते कवित्व आहे. ऐसे कवित्व लक्षण सांगता ते असाधारण, परंतु काही एक निरूपण बुजावया केले. समर्थ सांगतात ऐसे कवित्व लक्षण सांगता ते असाधारण. म्हणजे कवित्व लक्षण खरं म्हणजे असाधारण आहे, पण ते कळावे, त्याचं अंतरित ज्ञान यावं यासाठी समर्थांनी ते थोडंफार निरूपण केलेलं आहे.
ऐसे कवित्व लक्षण सांगता ते असाधारण, परंतु कायक निरूपण बुजावया केले. इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे कवित्व कला निरूपण नाम समास तिसरा. जय जय रघुवीर समर्थ.